नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात संघर्ष तीव्र, नोटिफिकेशन मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच. 9 ऑगस्टचा मोर्चा निश्चित. प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीच्या विरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होत आहे. नोटिफिकेशन मागे घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावरील बैठकीचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे क्रांती दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी सैनिक टाकळी ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. 9 ऑगस्ट रोजी प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री गोरे आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष माने यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयात आंदोलकांसोबत बैठक घेतली. बैठकीत आंदोलन कृती समितीचे धनाजी चुडमुंगे यांनी एमआयडीसीच्या निर्णयासंदर्भात वरिष्ठ स्तरावर तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली. यावर आमदारांनी बैठक आयोजित करण्याचे तोंडी आश्वासन दिले. मात्र एमआयडीसी रद्द करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरील बैठकीचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी सैनिक टाकळी येथील अमर जवान हुतात्मा स्मारकापासून सकाळी 10 वाजता आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आंदोलन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केली. यावेळी तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष, विविध संघटना आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. बैठकीस राकेश जगदाळे, विनोद पाटील, निवृत्त वायुसैनिक अमर पाटील, प्रदीप पाटील, नवनाथ पाटील, निवृत्त हवालदार नितीन पाटील तसेच टाकळी जल जमीन बचाव कृती समिती, माजी सैनिक संघटना आणि आंदोलन अंकुश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. टाकळी एमआयडीसीच्या विरोधात जो उद्या 9 तारखेला मोर्चा निघणार होता, त्या संदर्भात पोलीस स्टेशन आणि जयसिंगपूर पोलीस स्टेशनला आमदारांच्या सोबत बैठक घेऊया म्हणून आम्हाला बोलवलं होतं. आज आमदार साहेबांनी या ठिकाणी बैठक घेतली. आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही पहिला नोटिफिकेशन रद्द करा, एमआयडीसी रद्द करा. तुम्हाला 5 वर्ष जो काय विकास करायचा आहे त्यासोबत आम्ही सुद्धा असू आणि तुम्ही विकास करा. पण आमच्या गावच्या परंपरेला आणि अस्मितेला अनुसरून त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि तुम्ही पहिला नोटिफिकेशन रद्द करून एमआयडीसी रद्द करा. त्या संदर्भात तुम्ही अग्रेसिव्ह राहून त्या गोष्टी करा. पण आमदार साहेबांचं काय मत आहे, मी मिटिंग लावतो, 15 दिवसांना आपण ते वरिष्ठ स्तरावर मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ठरवू. आज ते बोलायला तयार नाहीत की बाबा एक शब्द बोलायचा आहे. त्यांचा पण आट्टा असा एवढा चालला आहे की एक शब्द बोलायचा आहे की बाबा मी त्यात प्रयत्न करून एमआयडीसी रद्द करूया. तर त्यांचं काय मत आहे, मी दोन्हीही करणार अजून त्यांच्या डोक्यात आहे. आणि मिटिंगची जी काय ठोस भूमिका आहे ती फक्त तोंडी आहे. असं आम्हाला लेखी आश्वासन आम्ही द्या म्हणतोय की बाबा तुमची अजून 15 दिवसांत मिटिंग लावतो, तो पण हे सगळं कामकाज थांबवतो. असं कुठलाही त्यांनी निर्णय दिला नाही. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनच्या दोन्ही पीआयना सांगितलं की आमचा मोर्चा उद्या निघणार. आमदार साहेबांना पण सांगितलं की तुम्ही उद्यापर्यंत आम्हाला अजून वेळ आहे, तुम्ही कळवा, नाहीतर आम्ही आमची तयारी आहे मोर्चाची, आम्ही मोर्चा काढणार, इथं तुमच्या कार्यालयासमोर येऊन थांबणार. सगळ्यांनी आम्हाला सांगितले की यड्रावकर साहेबच हे बंद करू शकतात, हे थांबवू शकतात, एमआयडीसीचं जे काय प्रस्तावित एमआयडीसी ही रद्द करू शकतात. त्यामुळे तुमच्या दारात आम्ही येऊन बसणार. आम्ही जो मोर्चा ठरलेला आहे त्याप्रमाणे टाकळीच्या अमर जवान हुतात्मा स्मारकापासून चालत जी 6-7 गावं आहेत पूरग्रस्त, ती सगळी घेऊन टाकळीची सगळी माजी सैनिक असतील, शेतकरी पूरग्रस्त या ठिकाणी येणार. या ठिकाणी आमदार साहेबांनी निर्णय सांगितला ठीक, नाहीतर आम्ही इथं ठिय्या आंदोलन चालू करणार आणि जो पण एमआयडीसी रद्द होत नाही तो पण इथं हलणार नाही. भारत माता की जय, भारत माता की जय. एमआयडीसी हटवा, सैनिक टाकळी वाचवा, एमआयडीसी हटवा, सैनिक टाकळी वाचवा.